नमस्कार. आपण ज्या शहरात राहतो, त्या शहरातली हवा नेमकी किती स्वच्छ आहे, याबद्दल आपल्या सर्वांनाच काळजी असते. त्याची आपण दक्षताही घ्यायला पाहिजे. याच विषयावर ठाणे वैभवने अग्रलेख लिहिलेला आहे. निमित्त होतं ठाण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे वृक्षतोड थांबवण्याबाबतचं आंदोलन. मेंटल हॉस्पिटल भागामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, की नवीन रेल्वे स्थानकाची निर्मिती होत आहे आणि त्या स्थानकाच्या निर्मितीसाठी काही वृक्षांची कत्तल होण्याची शक्यता आहे. ही बातमी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला समजली, तेव्हा त्यांनी तिथे आंदोलन केलं. आंदोलन स्तुत्य आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं आणि खास करून जेव्हा आपण शुद्ध हवेचा विषय बोलतो, तेव्हा तर ही झाडं ह्या शहराला आवश्यकच आहेत. साधारणपणे मेंटल हॉस्पिटल परिसरात म्हणजे 3 हात नाका आपण म्हणतो, तर त्या परिसरातली जर आपण झाडं पाहिली, तर ती साधारणपणे 60 ते 70 वर्ष अशी जुनी झाडं आहेत. त्याच्यामुळे तिथली ए-सी-सी कंपनी आहे, तिथे मेंटल हॉस्पिटल आहे. ह्या सगळ्या भागामध्ये जी झाडं आहेत, अतिशय दाट अशी हिरवळ आपण म्हणू, अशी तिथे झाडं अनेक वर्षांपासून होती. पण गेल्या काही वर्षांपासून हे ग्रीन कव्हर जे आहे, हे कमी-कमी होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे हे जे आंदोलन झालं, त्या आंदोलनाचं आपण निश्चितच स्वागत करायला पाहिजे. पण विषय असा आहे, की एखाद्या सार्वजनिक गोष्टीसाठी म्हणजे रेल्वेसारखं एक नवीन प्रकल्प, नवीन स्टेशन जेव्हा उभं राहत असतं, तेव्हा पर्यावरणाचा नेमका विषय निघतो. परंतु त्याच वेळेला ठाण्यातल्या अनेक भागांमध्ये मोठे-मोठे गृहनिर्माण प्रकल्प उभे होतात आणि तेव्हा जी झाडांची कत्तल होते, तेव्हा मात्र अशा प्रकारचं आंदोलन झाल्याचं स्मरत नाही. हा सुद्धा मुद्दा आम्ही अग्रलेखात मांडलेला आहे. विषय झाडांच्या झाडे कापण्याबद्दलचा निश्चितच आहे. परंतु ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या शहरातली जी हवेची जी जो दर्जा आहे, गुणवत्ता आहे, ती नेमकी काय आहे? याबद्दल सुद्धा जे संबंधित खातं आहे, ते योग्य वेळेला ती आकडेवारी पुरवत नसतं. त्याच्यामुळे संभ्रम अधिक निर्माण होतो आणि मग लोकं फक्त टीका करत राहतात. त्याच्यामुळे आपल्याला नेमकं ठाण्यातली हवा नेमकी कशी आहे, हे आपल्याला समजत नाही. आणि फक्त आपल्याला तक्रारी ऐकू येतात, की अमक्याचा खोकला बरा होत नाहीये, त्याला व्हायरल झालेला आहे. परंतु ह्या सर्व जे लहान-मोठे आपण म्हणू आजार आहेत, त्या आजारांच्या मागे हवेतलं प्रदूषण हेच प्रमुख कारण आहे आणि त्यासाठी आपण ठाणेकर म्हणून हा सातत्याने आवाज उठवला पाहिजे. प्रदूषण या विषयाला उच्च न्यायालयाने सुद्धा खूप महत्त्व दिलेलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आपण वाचलं असेल, की मुंबईत, नवी मुंबईत अनेक प्रकल्पांची कामं ते प्रदूषण करतात म्हणून थांबवली होती. ही परिस्थिती अजून ठाण्यात उद्भवलेली नाही, किंबहुना ठाण्यात अशी कारवाई झालेली नाही. परंतु दिवस दूर नाही, की ठाण्यात सुद्धा काही इमारतींचं काम जे आहे, त्याच्यामुळे प्रदूषण वाढतंय. गृहनिर्माण प्रकल्पांची कामं चालू आहेत. रात्री अपरात्रीपर्यंत चालू असतात. तर ह्या सर्व संदर्भात नागरिक त्रस्त आहेत आणि हे जर प्रकरण उद्या न्यायालयात गेलं, तर ठाण्यात सुद्धा कारवाई होऊ शकते. हा त्यातला निश्चितच एक आपल्याला धोक्याचा इशारा आहे. सध्या आपण सगळे जाणतोच, की कुंभमेळ्यानिमित्त जे तपोवन तिथे जी झाडं कापण्याची एक मोहीम सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे राज्यभरात सुद्धा वृक्ष जी काही तोडली जातात, त्याबद्दल एक गंभीर चर्चा सुरू झालेली आहे. नागरिकांचा एकच प्रश्न आहे, की विकास जरूर करा, तो होणं आवश्यक आहे. परंतु जिथे-जिथे शक्य आहे, तिथे-तिथे जी वृक्ष आपल्याला त्यांचं पुनर्रोपण करता येईल, तर ती केली पाहिजेत. त्याच्यामुळे ठाणे शहराचं जो एक प्रदूषणाची पातळी आहे, ती सुद्धा कमी असेल. त्यानंतर हिरवा जो आपला एक ग्रीन कव्हर म्हणतो आपण, त्यामुळे हिरवाई जी आहे, ती हिरवाई सुद्धा आपल्याला दिसेल आणि एकूणच विकास आणि सर्वसामान्य नागरिकांचं जीवन जे आहे, ते निरोगी होऊ शकेल. त्यामुळे ही झाडं कापली जातात, तेव्हा त्याची कोण परवानगी देतं? आणि त्या परवानगीचं जे संपूर्ण प्रोसेस आहे, ती नेमकी काय आहे? कापलेली झाडं पुन्हा लावता येतात का? तर अशा पद्धतीचा विचार किंवा त्याचा आग्रह सुद्धा पर्यावरणवाद्यांनी धरला पाहिजे. अन्यथा काय होतंय, की वृक्ष प्राधिकरण खातं जे आहे, तेव्हा एखादं कुठेतरी तुम्हाला जर तुमच्या झाडातली काय फांदी वगैरे कापायची असेल, तर त्याला प्रचंड वेळ लावते. परंतु अशी
100 200 झाडं कापली जातात, तेव्हा लोकांना आश्चर्य वाटतं, की ह्यांनी परवानगी घेतली कधी आणि ह्यांना परवानगी दिली गेली कशी? त्याच्यामुळे त्याच्या तो वादग्रस्त विषय आहे. त्यात बरेचदा राजकारण होत असतं, अर्थकारण नक्कीच असतं. तर हा सगळा विषय जो आहे तो ठाणे वैभवच्या अग्रलेखातून आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. विषय चिंतेचा आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांना चिंता जर वाटत असेल, तर आपण आपल्या परीने हवेतलं प्रदूषण कसं कमी राहील आणि आपल्याला जास्तीत जास्त चांगली हवा कशी मिळेल, शुद्ध हवा कशी मिळेल, याची आपण काळजी घेऊया. तुमच्या जर काही सूचना असतील, काही तुम्हाला मुद्दे मांडायचे असतील, तर तुम्ही जरूर ठाणे वैभवशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.